नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आज आपण बनवते कोबीच्या वड्या. बघा, साधारण मीडियम आकाराचा मी कोबी घेतलेला आहे. त्यासाठी 6 मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपण सगळ्यात पहिला आपण कोबी खिसून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, मीडियम आकाराचा कोबी मी घेतला होता. कोबी खिसून त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. पूर्ण कोबी मी खिसून घेते. त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये मी मिरची, लसूण आणि जिरे याची पेस्ट करून घेते. बघा, कोथिंबीर वगैरे टाकून. बघा, कोबी आहे ना, पाणी पूर्ण पिळून काढून घेतलेलं आहे मी. पाणी पिळून का घ्यायचं? कारण का पीठ जास्त बसतं, म्हणून कोबीचं पाणी पूर्ण पिळून काढून घेतलेलं आहे. एक अखंड कोबी, बेसन पीठ, तीळ, चवीनुसार मीठ, मिरची, लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर परत एकदा बारीक चिरून एक्स्ट्रा घेतलेली आहे. बघा, एवढंच मिश्रण आपल्याला लागणार आहे आणि थोडीशी हळद याच्यामध्ये तुम्ही ॲड करा. बघा सगळं मिश्रण मी मिक्स केलेलं आहे. पीठ मला अजून लागणार आहे, तर पीठ मी थोडंसं बघून, स्ट्रक्चर कसं झालं आहे हे बघून मी पीठ वाढवलेलं आहे. बघा, निदान हलक्या फुलक्या तरी आपल्याला अशा उभ्या अशा गोळ्या करता आल्या पाहिजेत त्याच्या पिठाच्या. बघू शकता तुम्ही, थोडंसं पातळ असलं तरी हरकत नाही, असंच करून घ्या. वाफल्यानंतर ते थंड झाल्यानंतर ते गार होत, घट्ट असं येतं मिळून. बघा, याच्यासाठी मी स्टीम द्यायला ठेवलेलं आहे. तर छान ह्याला वाफ देऊन घेऊया आपण. एक 5 ते 10 मिनिट आपण ह्याला पूर्ण फुल गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे. बघा, वाफ आपली काढून झालेली आहे. आता थोडं थंड होऊन देऊन मी बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत. तेल आपलं गरम करून घेतलेलं आहे आणि गोल्डन ब्राऊन असा कलर, आपण जास्त काळ्या करायच्या नाही, जास्त पण तशाच ठेवायच्या नाही. बऱ्यापैकी चांगल्या फ्राय करून घ्यायच्या, पण कलर ब्राऊन आला पाहिजे. थोडं तेल तापून द्या. त्याच्यानंतर बारीक गॅसवर छान खमंग अशा कुरकुरीत वड्या होतात, तळून घ्या. बघा, अशा आकाराचे काप करून घ्यायचे आहेत. एक घाना आपला तळून झालेला आहे. आता आपण दुसरा टाकून घेऊ. जास्त जाड पण तुम्ही करू शकता, हरकत नाही. पण कसं होतं, जरी उकडलं असेल तरी ते आतमध्ये तळलं जात नाही कुरकुरीत होण्यासाठी, त्यामुळे छोट्या साईजच्या कट करून घ्यायच्या आहेत. बघा, मस्त कुरकुरीत खमंग अशा कोबीच्या वड्या आपल्या तयार आहेत. तर न आवडता कोबी पण आवडीचा होऊ शकतो मुलांसाठी आणि घरच्या सगळ्यांसाठी. भाजीला काही नसेल असा प्रश्न असेल तर तुम्ही ह्या कोबीच्या वड्या नक्की ट्राय करा. मी दिलेलं प्रमाण तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली होती. थँक्यू.